पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावलं उचलली आहेत, तर दुसरीकडे दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले। हाच धागा पकडत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अजब सल्ला दिलाय। पहिलीपासून प्रत्येक शाळेत उर्दू भाषा शिकवायला हवी असं संजय गायकवाड म्हणालेत, त्यामुळे ते टीकेचे धनी ठरलेले आहेत। पाहूयात। महाराष्ट्रात पहिलीपासून उर्दू शिकवा, संजय गायकवाडांचा अजब सल्ला। संजय गायकवाडांना गोरेंनी फटकारलं। पहलगामच्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे। हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याची मागणी होते, तर दुसरीकडे भारतानं 5 मोठे निर्णय घेऊन पाकिस्तानचं कंबरड मोडलंय। त्याच सोबत आता दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी भारत सरकार सज्ज झालंय। या सगळ्या घडामोडी घडत असताना शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मात्र अजब गजब सल्ला दिलाय। दहशतवाद्यांची भाषा उर्दू आहे, त्यामुळे त्यांना ओळखण्यासाठी प्रत्येकाला उर्दू यायला हवी, म्हणून प्रत्येक शाळेत पहिलीपासून उर्दू शिकवायला हवी असा सल्ला त्यांनी दिलाय। अरे आज आमचं पोरग महाराष्ट्राला जगात फिरल तर त्याला जगाच्या भाषा आल्या पाहिजे। एवढंच माझं काय हिंदीच नाही, उर्दू भाषा पहिल्याकडून शिकवली पाहिजे। हे असे आतंकवाद्यांचे जे मेसेज जातात ना, आपल्याला उर्दू समजत नाही म्हणून पकडले जात नाही, उर्दू पण शिकवली पाहिजे। संजय गायकवाड यांनी हा सल्ला दिल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। त्यातच आता महायुतीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनीही संजय गायकवाड यांचे कान टोचलेत। मंत्री जयकुमार गोरे यांनीही संजय गायकवाड यांना चांगलंच फटकारलंय। उर्दू भाषा जी आहे ती पहिलीपासून शिकवायला गरजेचं आहे असं म्हटलंय। आता तो प्रश्न त्यांना विचारा, मला वाटतं अशी आवश्यकता खरं तर संजय गायकवाड हे त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात। मात्र देशावर झालेल्या या हल्ल्याबाबत बोलताना आणि तर्क मांडताना त्यांनी थोडा तरी विचार करायला हवा असा सल्ला त्यांना दिला जातोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।